नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे तर सकाळच्या आवडीची गरम गरम फुललेल्या आणि मस्त चविष्ट पुरी भाजी। सकाळी नाश्त्यासाठी, सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा रविवारी स्पेशल म्हणून पुरी भाजी बेस्ट पर्याय आहे। पुरी भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। 750 ग्राम पुरीचं पीठ आणि 1 किलो बटाटे, 2 चिरलेला कांदा आणि 2 चिरलेले टमाटे, 25 ग्राम तिखट, थोडासा कोथिंबीर, 8 ते 10 कढीपत्ता पाकळ्या, 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट, 35 ग्राम पुरी भाजी मसाला, 2 चम्मच जीरा, 2 चम्मच मोहरा, 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच गरम मसाला, स्वादानुसार मीठ। चला तर मग आपण सुरुवात करूया। भांड्यात 1 तांबे पाणी घालून घेऊया आणि थोडासा आपण मीठ घालून घेऊया। आता आपण एका बटाट्यामध्ये 2 तुकडे करून पाण्यात घालून घेऊया। जर तुम्हाला आमच्या अशी घरगुती रेसिपी आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। चला, बटाटा कापायचं झालेला आहे। आता आपण गॅसवर चढवून घेऊया। बटाटा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। बटाटे शिजूपर्यंत पुरीचं पीठ चांगलं मळून घेऊया। सर्वात आधी एका भांड्यात पुरीचं पीठ घालून घ्या, त्यात स्वादानुसार मीठ घालून घ्या आणि चांगलं नीट मिक्स करून घ्या। आता थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या। लक्षात ठेवा, पुरीचं पीठ चपातीपेक्षा थोडा घट्ट असावा। हा रेसिपी सणासुदीला, वाढदिवसाला किंवा खास पाहुण्यांसाठी ही रेसिपी नक्कीच करून बघा। आणि तुम्हाला आवडले असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। पीठ मळून घेण्याचं झालेलं आहे। आता आपण थोडंसं तेल घालून चांगलं मळून घेऊया। पीठ मळवायचं झालेलं आहे। 10 ते 15 मिनिट झाकून ठेवा। चला, आता आपण बटाटे शिजले का नाही बघून घेऊया। बघा, बटाटे चांगलं शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। बटाटे थंड झाल्यावर बटाट्याचं सलपाट काढून घेऊया। चला, आता आपण बटाट्याची भाजी सुरू करून घेऊया। गॅसवर स्टीलचं भांडं चढवून घेऊया आणि त्याच्यामध्ये 3 चम्मच तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यावर त्यात आपण 2 चम्मच मोहरे टाका, अजून 2 चम्मच जिरा टाका। तडतडल्या की चिरलेला कांदे टाका, चांगलं मिक्स करून घ्या। कांदा हलका सोनेरी होऊपर्यंत परतून घ्या। 1 चम्मच हळदी पावडर टाका आणि चांगलं परतून घ्या। आता 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाका आणि चांगलं परतून घ्या आणि 8 ते 10 कढीपत्ता पाकळ्या टाका, चांगलं परतून घ्या। 2 चिरलेले टमाटे टाका आणि चांगलं परतून घ्या। चांगलं परतून घेतलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये 25 ग्राम लाल तिखट टाकून घेऊ आणि 35 ग्राम पुरी भाजी मसाला टाकून। तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही तिखट कमी बी घालू शकता आणि 1 चम्मच गरम मसाला घाला।
चांगलं परतून घ्या आणि स्वादानुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या. थोडंसं कोथिंबीर घाला, चांगलं मिक्स करा आणि उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये टाका. चांगलं परतून घ्या. चांगलं परतायचं झालेलं आहे. आता आपण त्यात गरम पाणी घालून घेऊया. गरम पाणी मी थोडंच घातलेलं आहे. जर तुम्हाला अजून थोडं पातळ पाहिजे असलं तर तुम्ही अजून थोडं गरम पाणी घाला. आता वरून थोडंसं कोथिंबीर घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. पाच ते 10 मिनिट ढक्कन झाकून शिजवायला ठेवून घेऊया. बटाट्याचं भाजी एकदम मस्त शिजलेलं आहे. आपला मस्त झणझणीत बटाट्याचं भाजी तयार झालेलं आहे. ढक्कन लावून गॅस बंद करून घेऊया. आता आपण गॅस चालू करून कढई ठेवून घेऊया आणि पुरी लाटणे पुरी तळणे सुरू करून घेऊया. मी कढईमध्ये तेल घातलेले आहे. आपण तेल गरम होऊसर भिजवायला ठेवलेलं पीठ चांगलं मळून घेऊया. पिठाचे आपण छोटे छोटे गोल करून घ्या. मी तर 4 पिठाचे गोळे करून घेतलेले आहे. मी इथे एक गोल घेतलेला आहे. लाटण्याने मध्यम जाडी पुरी लाटा. एकच दिशेने नाही, गोल फिरवत लाटा म्हणजे पुरी नीट गोल बनवेल. त्या प्रकारे आपण सर्व पुरी नीट गोल बनवून घेऊया. पुरी खूप पातळ लाटू नका, पुरी फुलणार नाही. पुरी खूप जाड लाटू नका, नाहीतर पुरी आतून कच्ची राहते. तेल योग्य तापमान आलं आहे का हे तपासण्यासाठी छोटासा पिठाचा तुकडा टाकून घ्या. लगेच वर आल्या तर तेल तयार आहे. आता एक एक पुरी तेलात टाका, हलक्या हाताने दाबा. पुरी सुंदर फुगते बघा. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्या. सर्व पुरी अशा प्रकारे तळून घ्या. हलका हाताने दाबल्या तर चांगलं फुलेल आणि सुंदर. दोन्हीकडे सोनेरी रंग येऊसर आपण तळून घेऊया. त्या प्रकारे आपण सर्व पुरी चांगलं तेलामध्ये तळून घेऊया. तुम्ही बी तुमच्या घरात एकदा नक्कीच करून पहा. तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आणि आपल्या बाळांनी खुशखुशीत खाईल. त्या प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया. आता आपण पुऱ्या चांगलं तळून घेऊया. दोन्हीकडे सोनेरी रंग येऊसर आपण तळून घेऊया.
पुरीमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात. शरीराला पटकन ऊर्जा मिळते. सकाळीच्या नाश्त्यासाठी किंवा जास्त कामाच्या दिवशी उपयोग येतो. आणि बटाट्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर असतो आणि शरीराला बेसिक न्यूट्रिशन असतो. आणि गरम गरम पुरी भाजी खाल्ल्यावर मूड एकदम फ्रेश होतो. फॅमिली टाईम किंवा सणासुदीला आनंद वाटतात. पुरी भाजी पटकन बनतो आणि सर्वांना आवडतो. चला, त्या प्रकारे आपण सर्व पुरी सोडून घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूनी सोनेरी कलर बी तळून घेतलेले आहे. पुरी तळायचं झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला ही पुरी भाजी रेसिपी कशी वाटली तो कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलसोबत नक्कीच राहा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.